आषाढी एकादशी निमित्त स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभाग येवला दिंडी सोहळा। आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा तसेच विठ्ठल रुक्माईच्या रूपात सहभाग घेत संपूर्ण परिसर दिंडीच्या जयघोषाने तसेच टाळ मृदुंगाच्या गजराने दिंडी मिरवणूक संपूर्ण शाळा परिसरात काढण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्माई मातेच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर अमृतसा पहिलवान यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। या वर्षी देखील स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभाग येवला या शाळेतील आमच्या चिमुरड्या विद्यार्थ्यांची एक दिंडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि या प्रसंगी सर्व पालक आणि बंधू भगिनी सर्व उपस्थित असून त्यांच्या या उपस्थितीमध्ये आमच्या चिमुरड्यांचा सहभाग हा द्विगुणित झालेला आहे। त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला आहे आणि हे चिमुरडे दरवर्षी याप्रमाणे या दिंडीमध्ये सहभागी होतात। शिक्षकांचा उत्साह देखील गगनात मावेनासा होतो। अशा या आनंदी प्रसंगी सर्व पालकांना देखील आम्ही या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी प्रसाद वाटला जातो आणि त्यांना सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी करून घेत असतो। आमच्या स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभागातर्फे दरवर्षी येवले शहरातून आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला या इयत्ता बालवाडीपासून ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांची ही दिंडी काढली जाते। यावर्षी ही सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आम्ही आषाढीच्या पूर्वसंध्येला या बालगोपालांचा मेळा घेऊन आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गावातून फेरी मारत आहोत। पालकांचा मिळणारा प्रतिसाद आणि सर्व शिक्षकांनी केलेली मेहनत या सर्वाचं या ठिकाणी आम्हाला हे बघायला मिळतंय। यावर्षी स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग येवला यांच्या वतीने येवले शहरातून वारकरी दिंडी आम्ही काढत आहोत। यामध्ये पांडुरंग आणि माता रुक्मिणी यांचा देखावा आम्ही दाखवलेला आहे, तसेच ज्ञानदेव आहे आणि मोठ्या संख्येने आमचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी वेशभूषा करून वारकरी वेशभूषा करून यामध्ये सहभागी झालेले आहे।